नमस्कार मित्रांनो. कधी कधी शत्रू बाहेरचा नसतो, तो आपल्या घरातच असतो. आपल्या स्वयंपाकघरात चहा पीत बसलेला असतो, आपल्या आईला आई म्हणत असतो आणि आपल्या वडिलांच्या नावावर सही करून संपूर्ण घरच विकायला निघालेला असतो. ही कथा आहे एका साध्या घराची आणि त्या घरात हळूच शिरलेल्या फसवणुकीची. सूर्याची कोवळी किरण हळूच अंगणात पडत होती. जुन्या कोलारू घराच्या भिंतीवर अजूनही त्या उन्हात सोन्यासारखा रंग चमकत होता. ते घर फक्त विटा सिमेंटचं नव्हतं, ते आठवणीचं होतं. दारासमोरच्या ओसरीवर खुर्ची टाकून विठ्ठलराव देशमुख रोज बसायचे. हातात वर्तमानपत्र, नाकावर चष्मा आणि डोळ्यात अजूनही शिक्षकाची शिस्त. निवृत्त शाळा मास्तर, पगार संपलेला पण माणूस अजूनही शिकवणारा. आजही पेपर उघडताना ते नकळत म्हणाले, आजकाल मुलांना अभ्यासापेक्षा मोबाईल जास्त शिकवतो. आज स्वयंपाकघरात सुमित्रा भाजी चिरत होती. ती ऐकून हसली. तुमचं तेच अजूनही शाळाच डोक्यात, ती हसत बोलली. पण त्या हसण्यात थोडा थकवा होता. ती थकलेली होती. घरासाठी, मुलांसाठी आणि आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगून. हे घर विठ्ठलरावांसाठी मंदिर होतं. आता सुमित्रासाठीही सगळं जग. हेच घर त्यांच्या वडिलांनी बांधलेलं. ते सांगायचे, मी या घरात जन्मलो, इथेच शिकवलं आणि येथूनच शेवटचा श्वास घेईन. सुमित्रा तेव्हा गप्प राहायची. तिला माहीत होतं, घर नव्हे तर नवरा तिला जास्त प्रिय होता. 2 मुलं, मोठा अमोल, शहरात नोकरी, मोठी इमारत, मोठी पदवी आणि लहान होत चाललेली माणुसकी. महिन्यातून एक फोन, तोही घाईघाईत. आई, मी मीटिंगमध्ये आहे, आणि फोन कट. सुमित्रा फोन हातात धरून थोडा वेळ तशीच उभी राहायची. धाकटा मुलगा रोहित, तो अजूनही घरातच होता. पदवी झाली होती पण नोकरी नाही. दिवसभर मोबाईल, रात्री उशिरा येणं आणि नेहमी तोच वाक्य, बाबा थोडे पैसे पाहिजे. विठ्ठलराव कधीही नाही म्हणाले नाही. त्यांना वाटायचं, मुलगा आहे, अडचणीत आहे. पण सुमित्राला आतून भीती वाटायची. ती ओळखत होती गरज आणि सवय यामधला फरक. आणि मग या घरात आली होती नेहा, रोहितची बायको. लग्नातच सगळ्यांना ती फार आवडली होती. छान बोलणं, स्मार्ट कपडे, सगळ्यांशी हसून बोलणं. लग्नानंतरही पहिल्या काही आठवड्यात ती सासूबाईंना म्हणायची, आई, आज तुम्ही बसून राहा, मी सगळं करते. सुमित्रा मनातून समाधानी व्हायची. देवानी चांगली सून दिली. विठ्ठलराव तर अगदी खुश असत. गावात अभिमानाने सांगायचे, आपली सून खूप हुशार आहे. पण हळूहळू नेहाचे शब्द बदलायला लागले. एक दिवस सुमित्रा पाणी भरत होती. नेहा मोबाईल पाहत म्हणाली, आई, अजूनही तुम्ही हंड्यात पाणी ठेवता, फिल्टर घ्या ना. सुमित्रा गप्प. दुसरे दिवशी, आई, ही जुनी भांडी ठेवून काय करणार, नवीन घ्या. तिसरे दिवशी, आई, हे घर फार जुनं आहे, त्याला नीट करूयात, नाही केलं तर किंमतच नाही राहणार. ते वाक्य सुमित्राच्या काळजात हलकसं टोचलं. पण ती काही बोलली नाही, कारण तिला वाटायचं, आपण जुन्या विचाराची असू पण सून नव्या पिढीतली आहे. एक दिवस नेहा थेट विठ्ठलरावांशी बोलली, खूप गोड आवाजात, बाबा, तुम्ही एवढी मोठी मालमत्ता ठेवली आहे. विठ्ठलराव थोडे गोंधळले. कसलं मालमत्ता ग, हे साधं घर आहे. नेहा हसली. बाबा, शहरात असतं तर कोटीत गेलं असतं हे घर. त्या वाक्यावर विठ्ठलराव हसले. त्यांना कधी पैशाची किंमत वाटली नव्हती, फक्त आठवणीची. सुमित्रा दाराआड उभी होती. ती ऐकत होती आणि पहिल्यांदाच तिला जाणवलं, नेहाचं लक्ष घरावर आहे, घरातच राहण्यावर नाही. त्या रात्री जेवताना नेहाने सहज विचारलं, बाबा, घराचे कागद कुठे ठेवले? सगळे शांत. विठ्ठलराव सहज म्हणाले, कपाटात वरच्या ड्रॉवरमध्ये. सुमित्राच्या हातातून पोळी खाली पडली.
तिने झटकन नेहाकडे पाहिलं. नेहा मात्र अगदी शांत, जणू काही तिने भाजीचा भाव विचारला होता. रात्री झोपताना सुमित्रा विठ्ठलरावांना म्हणाली, तुम्ही सगळं इतकं सहज का सांगता? विठ्ठलराव हसले. आपली सून आहे ग, परकी कुठे आहे? सुमित्रा काही बोलली नाही, पण तिचं मन मात्र अस्वस्थ झालं. खूप वर्षांनी तिला पहिल्यांदा आपल्या घरात आपल्याच माणसाबद्दल थोडीशी भीती वाटली होती. आणि त्या रात्री त्या जुन्या घराच्या भिंतीमध्ये पहिल्यांदाच अविश्वासाची हलकीशी सावली उतरली होती. त्या रात्रीनंतर सुमित्राला झोप लागलीच नाही. नेहाचा तो प्रश्न, घराचे कागद कुठे ठेवले, सतत कानात घुमत राहिला. सकाळी उठून ती देवासमोर दिवा लावत होती, हात जोडले होते, पण मन मात्र अस्वस्थ होतं. तेवढ्यात मागून नेहाचा आवाज, आई, मी आज उपमा केला आहे, बाबांना फार आवडतो ना? सुमित्रा थोडी दचकली. ती हसत म्हणाली, हो, आवडतो. पण त्या हसण्यात कालच्या रात्रीचा प्रश्न अजूनही जिवंत होता. जेवणाच्या टेबलावर नेहा स्वतःच सगळं वाढत होती. बाबा, थोडं जास्त घ्या, तुम्ही फारच अशक्त दिसता हल्ली. विठ्ठलराव हसले. अगं, वय झालंय ग, नेहा पटकन म्हणाली. वय नाही बाबा, काळजी घ्यायची वेळ झाली आहे. ते वाक्य काळजीचं वाटलं, पण सुमित्राला ते फारच मोजून बोललेलं वाटलं. नाश्ता झाल्यावर नेहा विठ्ठलरावांच्या बाजूला येऊन बसली. मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत होती. बाबा बघा, हा आमच्या ओळखीचा काका, आपलं घर भाड्याने देऊन महिन्याला 25,000 कमावतात. विठ्ठलरावांनी चष्मा नीट लावून पाहिलं. असं का? नेहा उत्साहात, हो ना, आपल्याकडे एवढी जागा आहे, आपण सुद्धा करू शकतो. सुमित्रा दारात उभी होती. तिच्या मनात विचार आला, हिला घरात राहायचं नाही, हिला घरातून कमवायचं आहे. दुपारी सुमित्रा भांडी घासत होती. नेहा मागून आली. आई, तुम्ही एवढं सगळं का करता? बाई ठेवा ना. सुमित्रा हसली. आपणच करायचं, सवयीचं आहे. नेहा थोड्या वेगळ्या सुरात म्हणाली, सवय बदलली पाहिजे आई, काळ बदललाय. ते वाक्य सुमित्राच्या मनात कुठेतरी खोल बसलं. संध्याकाळी रोहित घरी आला, थोडासा चिडलेला, थकलेला. नेहाने त्याला पाणी दिलं. काय झालं? रोहित वेतांगून म्हणाला, आज पुन्हा कामाचं काही जमलं नाही. नेहाने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. आवाज अगदी हळू, पण शब्द फार खोल जाणारी. रोहित, तू कायम असाच राहणार आहेस का? रोहित काही बोलला नाही. नेहा पुढे म्हणाली, आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. रोहितने विचारलं, काय? नेहा थोडा वेळ गप्प, मग म्हणाली, आपल्याकडे जे आहे त्यातूनच. रोहितने तिच्याकडे पाहिलं. काय आहे आपल्याकडे? नेहाने नजर घरभर फिरवली. भिंती, छत, ओसरी, अंगण, आणि हळूच म्हणाली, हे घर. त्या शब्दात कुठलाही भाव नव्हता, फक्त हिशोब होता. रात्री जेवताना नेहाने मुद्दाम विषय काढला. बाबा, रोहित काहीतरी व्यवसाय करायचा विचार करतोय. विठ्ठलराव आनंदाने म्हणाले, छान आहे. नेहा लगेच, पण सुरुवातीला थोडी मदत लागेल. विठ्ठलरावांनी शांतपणे विचारलं, किती? नेहा हसून, ते नंतर ठरवू. सुमित्राच्या पोटात गोळा आला. जेवणानंतर सुमित्रा देवघरात बसली होती. तेवढ्यात नेहा आली, खूप गोड आवाजात, आई, तुम्ही फारच काळजी करता सगळ्यांची. सुमित्रा हसली. आईचं कामच असतं ते. नेहा थोडी जवळ आली, पण आई, आजकाल जग व्यवहारावर चालतं. सुमित्रा काही बोलली नाही. नेहाने पुढे हळूच म्हणाली, तुमचं आणि बाबाचं आयुष्य तर झालं, पण आमचं पुढचं आयुष्य. त्या एका वाक्याने सुमित्रा आतून हादरली. आपलं आयुष्य झालं हे वाक्य तिच्या मनात अडकून बसलं. रात्री झोपताना सुमित्रांनी विठ्ठलरावांना हळूच विचारलं, नेहा सारखी घराबद्दल का बोलते? विठ्ठलराव हसले. आजची पिढी वेगळी असते ग,
त्यांना सगळं प्लॅनिंग पाहिजे. सुमित्रा शांत झाली, पण तिचं मन शांत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा कपाटाजवळ उभी होती. ती वरच्या ड्रावरकडे पाहत होती. सुमित्रा मागून आली. काय शोधतेस? नेहा जरा दचकली, मग हसून म्हणाली, आई, बाबांचा जुना पेन ड्राईव्ह पाहिजे होता. सुमित्रा फक्त मान हलवली, पण तिच्या लक्षात आलं, नेहाची नजर पेन ड्रायव्हरवर नव्हती, ड्रावरवर होती. दुपारी विठ्ठलराव बाहेर गेले होते. घरात फक्त सुमित्रा आणि नेहा. नेहा मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होती. हळू आवाजात, हो, घर मोठं आहे, कागद आहेत. हो, बाबा थोडे भोळे आहेत. सुमित्रा थांबली. शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते, पण एक वाक्य तिला स्पष्ट ऐकू आलं, होईल, सगळं होईल. नेहाने फोन ठेवला. सुमित्राकडे पाहून हसली. आई, भाजी आणायला जाऊ का? सुमित्रा काही बोलली नाही. नेहा घराबाहेर गेली आणि सुमित्रा पहिल्यांदाच सरळ कपाटाकडे गेली. वरचा ड्रावर उघडला. कागद अजून तिथेच होते. तिने सुटकेचा श्वास घेतला, पण मनात एक प्रश्न उभा राहिला, कागद तिथे आहेत, पण उद्याही असतील ना? त्या संध्याकाळी सुमित्रा अंगणात बसून भिंतीकडे पाहत होती. नेहमीसारखी नाही. आज ती भिंत तिला वेगळी वाटत होती. जणू काही या भिंतीमध्ये हळूहळू कोणीतरी मोजमाप करत चाललं होतं. आणि त्या घरात फक्त माणसं नाही, आता हिशोबही राहायला आला होता. त्या दिवशी सकाळी घरात वेगळंच शांत होतं. नेहमी सकाळी उशिरा उठणारा रोहित आज लवकर उठला होता. तो अंगणातच बसून मोबाईल पाहत होता, पण डोळे स्क्रीनवर नव्हते. सुमित्रा चहा घेऊन बाहेर आली. रोहित चहा तो थोडा दचकला. हो आई. त्याने कप हातात घेतला, पण चहा प्यालाच नाही. सुमित्राला ते लगेच जाणवलं. नेहा बाहेर गेल्यानंतर घरात कुणीच काही बोललं नाही. जणू प्रत्येक जण आपापल्या मनात अडकलेला होता. खुर्चीत बसून तसेच दरवाजाकडे पाहणारे डोळ्यासमोर वारंवार तो क्षण येत होता. पेन, कागद, सही. विठ्ठलराव मात्र अंगणातच बसून राहिले. त्यांना पुन्हा पेपर उघडला, पण अक्षर दिसत नव्हती. रोहितचं भविष्य फिरत होतं. 2 तासांनी नेहा परत आली. नेहमीसारखी नाही, आज जरा जास्त उत्साही. दार उघडूनच म्हणाली, बाबा, काम झालं. विठ्ठलरावांनी मान हलवली. बरं. सुमित्रा उठली. नेहा, काय झालं बँकेत? नेहाने अगदी सहज उत्तर दिलं, प्रोसेस सुरू झाली आहे आई. त्या शब्दात झालं नव्हतं, सुरू होतं. नेहा लगेच आपल्या खोलीत गेली. बॅग ठेवली, मोबाईल काढला, कुणाला तरी फोन केला. हळू आवाजात, हो, सही झाली आहे. हो, सगळं नीट आहे. सुमित्रा दाराआड उभी होती. तिच्या कानावर ते शब्द आले. ती आतून हादरली. सही झाली आहे, पण कशाची? रात्री जेवण झालं? नेहमीपेक्षा कमी बोलणं. रोहित खाली मान घालून जेवत होता. विठ्ठलराव शांत. सुमित्रा अजूनच शांत. रात्री सुमित्रा झोपू शकली नाही. ती उठून बसली. विठ्ठलरावांना हलकेच विचारलं, तुम्ही नेमकं काय साईन केलं होतं? विठ्ठलराव झोपेतच म्हणाले, बँकेचं असेल ग. ती हळूच उठली. कपाट उघडलं. फाईल बाहेर काढली. आज सकाळी जी फाईल टेबलावर ठेवली होती तीच. तिने फक्त एक कागद पाहिला. सगळे मूळ कागद तिथेच होते. तिला थोडं हास्य वाटलं, पण अचानक तिची नजर एका नवीन फोल्डरवर पडली. ती तेथे आधी नव्हती. तिने तो उघडला. आत फक्त 2च पान. छोट्या अक्षरात इंग्रजी आणि खाली विठ्ठलरावांची सही. सुमित्राचा श्वास थांबला. तिला एक शब्दही समजत नव्हता, पण वरती मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, ॲग्रीमेंट. तिने लगेच रोहितच्या खोलीकडे धाव घेतली. रोहित अजून जागाच होता, मोबाईल हातात. रोहित, तो दचकला. काय झालं आई? सुमित्राने कागद पुढे धरली. हे काय आहे? रोहितने पाहिलं. त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तुला माहित होतं ना? सुमित्राने थरथरत्या आवाजात विचारलं. रोहित काही बोलला नाही. डोळे खाली. रोहित, तो हळूच म्हणाला, नेहाने सांगितलं होतं, फक्त लोनसाठी आहे. सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. पण हे ॲग्रीमेंट आहे.
रोहित गोंधळला. मला माहीत नव्हतं आई. तेवढ्यात नेहा दारात उभी होती. काय चाललंय? सुमित्रा वळली. पहिल्यांदाच तिचा आवाज थोडा कठोर झाला. हे काय आहे नेहा? नेहाने कागद पाहिले आणि अगदी शांतपणे म्हणाली, तेच तर मी सांगितलं होतं. काय सांगितलं होतंस? नेहा सरळ म्हणाली, फॉर्म आहे. फॉर्म? सुमित्राचा आवाज चढला. हे करारपत्र आहे. नेहा खोटे? नेहा खांदे उडवत म्हणाली, आई तुम्हाला काय फरक कळतो त्यात? त्या एका वाक्याने सुमित्रा हादरली. बाबांनी काय साईन केलं हे तुम्ही सांगितलंच नाही. नेहाने थंडपणे उत्तर दिलं, त्यांना सांगायची गरज नव्हती. रोहित उठून उभा राहिला. नेहा हे जरा जास्त होतंय. नेहाने त्याच्याकडे पाहिलं. आता मागे फिरायची वेळ गेलेली आहे. सुमित्रा थरथरत म्हणाली, नेमकं काय करार आहे हा? नेहा थोडा हसली. हे हसू फारच विचित्र होतं. सगळं कळेल आई. कधी? नेहाने थेट उत्तर दिलं, लवकरच. ती कागद सुमित्राच्या हातातून घेतली, फोल्डरमध्ये ठेवले, कपाटात ठेवले आणि दार बंद केलं. त्या रात्री सुमित्राला पहिल्यांदाच आपल्या घरात आपल्या हक्कावर स्वतःची सही नसताना इतर कुणाची सही झाल्याची जाणीव झाली आणि तिला कळून चुकलं, ही फक्त सही नव्हती, हा एक खेळ होता. सहीचा खेळ. आईला मुलाचं मन कधीही लपवता येत नाही. ती हळूच म्हणाली, काही झालंय का? रोहित काही बोलला नाही. तेवढ्यात नेहा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच शांत हसू, पण आज तिचं लक्ष सरळ रोहितवर होतं. काय रे, अजूनही बसलास? रोहित चिडून, बसलो म्हणजे काय झालं? नेहाने आवाज उंच केला. नाही, पण शब्द थोडे बोचणारे होते. सगळं आयुष्य असंच बसून जाणार का? सुमित्राच्या हातातला चहाचा कप थरथरला. ती गप्प राहिली. नेहा आत गेली. रोहित तसाच खाली मान घालून बसला. थोड्या वेळाने तो उठला आणि थेट बाबांच्या खोलीत गेला. विठ्ठलराव पलंगावर बसून काही कागद पाहत होते. रोहित दारात उभा राहिला. बाबा ये रे. रोहित आत आला. क्षणभर गप्प, मग हळू आवाजात, बाबा थोडे पैसे हवेत. विठ्ठलरावांनी चष्मा बाजूला ठेवला. किती? रोहित थोडा वेळ थांबला. 50,000. विठ्ठलराव जरा थबकले. काय करणार आहेस? रोहित गडबडीत, एक मित्र आहे, त्याच्यासोबत काहीतरी काम, व्यवसाय, थोडी संधी आहे. विठ्ठलरावांना खरं काय ते कळत नव्हतं, पण मुलगा समोर उभा होता, डोळ्यात अपेक्षा. ते हळूच म्हणाले, ठीक आहे, पाहतो. सुमित्रा दारात उभी होती. तिला हे सगळं ऐकू येत होतं. ती आतून म्हणाली, नेहमीच पाहतो, नेहमीच देतो, पण तो उभा राहतो का? दुपारी नेहा मुद्दाम विठ्ठलरावाच्या जवळ बसली. बाबा, रोहित खूप टेन्शनमध्ये आहे. विठ्ठलरावांनी मान हलवली. हो, मला कळतंय. नेहा थोडं काळजीचं नाटक करत म्हणाली, तुम्ही जरा थोडी मदत केलीत ना, तर तो खरंच काहीतरी करू शकेल. विठ्ठलराव हसले. मी नेहमीच करतो ना. नेहा थोडं थांबून म्हणाली, हो, पण एवढ्या थोड्या पैशात काही होत नाही बाबा. ते वाक्य फार हलकं होतं, पण त्याचा अर्थ फार मोठा होता. संध्याकाळी रोहित आणि नेहा आपल्या खोलीत होती. नेहा कपाटातून कागदाची एक फाईल काढत होती. ती मुद्दाम रोहित समोर ठेवली. बघ. रोहितने पाहिलं. हे काय? नेहा शांतपणे, घराचे कागद. रोहित दचकला. काय करायचं हे? नेहा खुर्चीत बसली, अगदी आरामात. घाबरायचं काहीच नाही. रोहित वेतांगून, नेहा हे बाबांचं घर आहे. नेहाने त्याच्याकडे रोखून पाहिलं. आणि तू त्यांचा मुलगा आहेस. तो थोडा गप्प झाला. नेहाने पुढे हळूच सांगायला सुरुवात केली, घर विकायचं नाही आहे, फक्त थोडी आर्थिक सोय करायची आहे. कसं? लोन? रोहित गोंधळला. लोन घरावर? नेहाने मान हलवली. हो. रोहित उठून उभा राहिला. नको, बाबा कधीच मान्य करणार नाहीत. नेहाने शांत आवाजात उत्तर दिलं, म्हणूनच तर सांगायचं नाही आहे. रोहित दचकून
तिच्याकडे पाहू लागला. काय नेहा, अगदी साध्या सुरात, तुला फक्त बाबांना समजवायचं आहे. कशासाठी? कागदाची झेरॉक्स आणि थोड्या सह्या. त्या शब्दांनी रोहितचा घसा कोरडा पडला. नेहा, हे चुकीचं आहे. नेहा हसली, खूप थंड हसू. चूक काय आहे यात? तुझ्याच घरावर लोन काढतोय. रोहितने मान हलवली. हे माझं घर नाही, हे बाबांचं आहे. नेहाचा आवाज थोडा कडक झाला. आणि उद्या ते तुझंच होणार आहे. क्षणभर शांतता, फक्त पंख्याचा आवाज. नेहाने थोडा सूर बदलला. आता तिचा आवाज मृदू होता. रोहित, माझे आई वडील मला काय म्हणतात माहिती आहे? रोहित गप्प. ते म्हणतात तू लग्न करून चुकीच्या घरात आलीस. रोहितच्या मनात अपराधी भाव निर्माण झाला. नेहाने संधी साधली. मी तुला दोष देत नाही, पण आपण काही केलं नाही तर आपण कायम इथेच अडकून राहू. रोहित खुर्चीत बसला, डोके हातात धरून. मला भीती वाटते. नेहा हळूच जवळ आली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. भीती वाटणं साहजिक आहे, पण आयुष्य भीतीने नाही चालत. तेवढ्यात बाहेरून सुमित्राचा आवाज आला. रोहित, जेवायला ये. रोहित थरथरत उठला. जेवताना सगळे शांत होते. विठ्ठलराव निवांतपणे जेवत होते. सुमित्रा अधूनमधून रोहितकडे पाहत होती. त्याचा चेहरा बदललेला दिसत होता. जेवणानंतर रोहित बाहेर ओसरीवर बसला. नेहा त्याच्या शेजारी येऊन बसली. हळू आवाजात म्हणाली, उद्या बाबाकडून कागदांची झेरॉक्स करून घे. रोहितने तिच्याकडे पाहिलं, डोळ्यात भीती. कसं? नेहा फक्त एवढंच म्हणाली, मी आहे ना. आणि त्या क्षणी रोहितच्या आयुष्यात पहिल्यांदाच गरजेपेक्षा मोठी गोष्ट जन्माला आली होती. ती म्हणजे सवय. सोप्या मार्गाची सवय. आणि त्या सवयीचा पहिला दरवाजा आज हळूच उघडला गेला होता. सकाळची वेळ होती. घरात नेहमीसारखाच गडबड नव्हती. आज जरा जास्त शांतता होती. विठ्ठलराव अंगणात बसून वर्तमानपत्र वाचत होते. सुमित्रा स्वयंपाकघरात पोळ्या करत होती. आणि रोहित आज पहिल्यांदाच फारच शांत होता. तो सतत मोबाईल पाहत होता, पण कुणालाच फोन करत नव्हता. त्याचं लक्ष घरात होतं, बाबाकडे, कपाटाकडे. नेहा हळूच स्वयंपाकघरात आली. सुमित्राच्या जवळ उभी राहिली. आई, आज मला थोडं बाहेर जायचं आहे. बँकेत. सुमित्राने सहज विचारलं. कशासाठी? नेहा अगदी हलक्या सुरात, रोहितच्या कामासाठी. थोडी चौकशी करायची आहे. सुमित्रा गप्प झाली. तिच्या मनात लगेच कालची चर्चा आली. थोड्याच वेळात नेहा थेट अंगणात आली. विठ्ठलरावासमोर उभी राहिली. खूप गोड हसू. बाबा, बोल ग. बँकेत लोनसाठी थोडे कागद लागतात. विठ्ठलरावांनी पेपर खाली ठेवला. कोणते? नेहाने अगदी तयार उत्तर दिलं. घराचे कागद, फक्त झेरॉक्स. ते एका वाक्यावर सुमित्रा आतून हादरली. ती स्वयंपाकघरातून बाहेर आली. कागद? नेहा तिच्याकडे पाहून हसली. हो आई, फक्त चौकशीसाठी. विठ्ठलराव सहज म्हणाले, अगं त्यात काय आहे, झेरॉक्स तर आहे. रोहित ओसरीत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर घाम होता. नेहा त्याच्याकडे पाहून हलकेच मान हलवली, जणू सांगत होती. आता विठ्ठलराव उठले, थेट खोलीत गेले. कपाट उघडलं. वरचा ड्रावर, जिथे सुमित्राने आयुष्यभर भीतीने जपलेले कागद ठेवले होते, ते फाईल बाहेर घेऊन आले. टेबलावर ठेवली. हे घे. नेहा जवळ आली. तिने फाईल उघडली. घराचा नकाशा, नोंदणी, जुने कर पावती, सगळं नीट पाहिलं. अगदी मनासारखं. सुमित्रा समोर उभी होती. तिच्या छातीत धडधड वाढली. हे सगळं बाहेर नेण्याची काय गरज आहे? नेहा लगेच म्हणाली, आई, मी फोटो काढते, बाहेर नाही नेणार. आणि मग नेहाने मोबाईल काढला. एक एक कागद नीट सरळ करून ठेवला.
फोटो, पुन्हा फोटो, पुन्हा फोटो. सुमित्राला जाणवलं हे फक्त झेरॉक्ससाठी नव्हतं, हे जपून काढलेले फोटो होते. विठ्ठलराव शांत बसून पाहत होते. त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट, मुलांचं भविष्य. रोहित आत आला, टेबलाजवळ उभा राहिला, कागदाकडे पाहतच राहिला, जणू त्याच्याकडून काहीतरी हिरावून घेतलं जात होतं. आणि तरीही तो गप्प होता. नेहाने शेवटचा फोटो काढला, मोबाईल बाजूला ठेवला आणि अगदी सहज म्हणाली, बाबा अजून एक गोष्ट. काय? नेहाने बॅगेतून 2 कोरे कागद काढले. बँकेत एक छोटा फॉर्म आहे, फक्त सही लागते. सुमित्रा सरळ उभी राहिली. कसला फॉर्म? नेहा हसली. आई, तुम्हाला हे समजणार नाही, बँकेचं काम आहे. विठ्ठलरावांनी कागद हातात घेतला. सगळं इंग्रजी, छोट्या अक्षरात. त्यांनी चष्मा लावला, पाहिलं, पण काहीच समजत नव्हतं. हे काय आहे ग? नेहाने अगदी आत्मविश्वासानं उत्तर दिलं, लोन प्रोसेसिंगसाठी आहे बाबा, तुमचा ओके हवा असतो. सुमित्राच्या अंगावर काटा आला. ती जोरात म्हणाली, नको. सही करून सगळे थबकले. विठ्ठलराव तिच्याकडे पाहू लागले. का ग? सुमित्रा गोंधळली. तिच्याकडे ठोस कारण नव्हतं, फक्त मनाची भीती होती. मला बरोबर वाटत नाही. नेहाने लगेच सूर बदलला. हे थोडी दुखल्यासारखी. आई, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही का? सुमित्रा गप्प. नेहाने पुढे खूप हळू आवाजात म्हणलं, रोहितचं आयुष्य प्रश्नात आहे. ते वाक्य विठ्ठलरावावर भारी पडलं. त्यांनी कागद टेबलावर ठेवले, पेन उचलला. रोहितचा श्वास अडकला. सुमित्राचे डोळे पाणावले. नेहा नीट आहे ना? विठ्ठलरावांनी शेवटचा प्रश्न विचारला. नेहाने थेट डोळ्यात पाहून म्हटलं, हो बाबा. आणि त्या क्षणी विठ्ठलरावांनी आपल्या आयुष्याच्या सगळ्यात मोठ्या गोष्टीवर पहिली सही केली. पेन कागदावर फिरलं. 1, 2, 3. सुमित्रा बघतच राहिली. तिच्या डोळ्यासमोर भिंती, अंगण, झाड, घर सगळं फिरून गेलं. नेहाने कागद पटकन घेतली, फाईलमध्ये ठेवली, बॅगेत घातली. मी जरा बँकेत जाऊन येते, ती म्हणाली. दरवाजा उघडला. नेहा बाहेर पडली. घरात मात्र पहिल्यांदाच भयानक शांतता उतरली होती. सुमित्रा खुर्चीत बसली, हात छातीवर ठेवला. तिच्या तोंडातून एकच वाक्य निघालं, आपण काहीतरी चुकीचं केलंय. 2 दिवसांनी नेहा पुन्हा आली. बाबा, हा फॉर्म आहे, फक्त सही करा, बँकेचा आहे. विठ्ठलरावांनी चष्मा लावला, पानभर इंग्रजी. ते म्हणाले, मलाही समजत नाही ग. नेहा हसली. मी आहे ना बाबा. आणि त्या दिवशी घर विक्रीच्या करारावर सही झाली. रात्री सुमित्रा झोपलीच नाही. तिला आठवत होतं नेहाच्या चेहऱ्यावरचं वेगळंच समाधान. सकाळी तिने कपाट उघडलं. घराचे मूळ कागद गायब होते. तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने थेट रोहितला विचारलं, रोहित, घराचे कागद कुठे आहेत? रोहित आधी शांत, मग ओरडत म्हणाला, आई, घर विकलं तर काय बिघडलं? सुमित्रा हादरली. काय विकलं? त्या रात्री सुमित्रा झोपलीच नाही. तिला आठवत होतं नेहाच्या चेहऱ्यावरचं वेगळं समाधान. सकाळी तिने कपाट उघडलं. घराचे मूळ कागद गायब होते. तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने थेट रोहितला विचारलं, रोहित, घराचे कागद कुठे आहेत? रोहित आधी शांत, मग ओरडत म्हणाला, आई, घर विकलं तर काय बिघडलं? सुमित्रा हादरली. काय विकलं? सुमित्रा थरथरत्या आवाजात म्हणाली, तुझ्या आजोबांनी हे घर हाताने बांधलं होतं. त्या भिंतीमध्ये त्यांचा श्वास आहे. रोहित काही क्षण शांत झाला, पण नेहा लगेच मध्येच बोलली, भावनावर घर चालत नाही आई. विठ्ठलरावांना सत्य समजलं.
तेव्हा ती अक्षरशः खुर्चीत बसून राहिली. नेहा, तू असं का केलंस? नेहाने थंडपणे उत्तर दिलं, तुमचं घर आहे, पण आयुष्य आमचं आहे. ते वाक्य सुमित्राच्या काळजावर घाव घालणारं होतं. सुमित्रांनी अमोलला फोन केला. ती रडत बोलत होती. अमोल म्हणाला, आई मला ऑफिस आहे, तुमचं तुम्ही पहा, आणि फोन कट केला. त्या एका फोनने आईचं मन तुटलं. सुमित्रा देवासमोर बसली. ती पहिल्यांदा देवाकडे काही मागत होती. माझं घर नाही, माझा संसार वाचव. अचानक तिला आठवलं, जुन्या ट्रंकेत विठ्ठलरावांनी काही कागद ठेवले होते. ती धावत गेली. मूळ कागद आणि अजून एक महत्वाचं, घर अजून पूर्णपणे ट्रान्सफर झालेलं नव्हतं, फक्त अग्रीमेंट. सुमित्रा थेट वकिलाकडे गेली. सगळं सांगितलं. वकिलाने स्पष्ट सांगितलं, आई अजून वेळ आहे. ती पहिल्यांदा स्वतःसाठी उभी राहिली. नेहाने बनावट माहिती दिली होती. विठ्ठलराव आजारी असल्याचं खोटं प्रमाणपत्र, रोहितने सहीसाठी दवा टाकल्याचं सगळं उघड झालं. कोर्टाबाहेर रोहित रडत बसला. तो सुमित्राच्या पायाशी बसला. आई मला माफ कर. सुमित्रा शांतपणे म्हणाली, तू मला नाही, स्वतःला माफ कर. नेहा मात्र चिडलेली, हे घर तुमचं नशीब बदलणार नाही. सुमित्रा पहिल्यांदा ठाम आवाजात म्हणाली, पण तुझं खोटं उघड करेल. घरावरची कारवाई थांबते. विठ्ठलराव सुमित्राच्या हातात हात ठेवतात. आज तू मला वाचवलंस. रोहित नोकरी शोधतो. पहिल्यांदा स्वतःच्या पैशातून आईला साडी आणतो. ती साडी सुमित्रासाठी फार मौल्यवान असते. मोठा मुलगा अजूनही दूरच. सुमित्रा मनात म्हणते, काही मुलं फसवतात, काही दुर्लक्ष करतात, पण आई मात्र सगळ्यांसाठी जगत राहते. या कथेचा प्रेरणादायी समारोप असा आहे. त्या संध्याकाळी सुमित्रा अंगणात एकटीच बसली होती. समोर ते जुने घर, तीच ओसरी, तीच भिंत, पण आज त्या भिंती वेगळ्याच वाटत होत्या. कारण आज त्या भिंतींनी फक्त हसू पाहिलं नव्हतं, तर फसवणूकही पाहिली होती. तिने हळूच डोळे मिटली आणि मनात म्हटलं, मी आयुष्यभर सगळ्यांसाठी उभी राहिली. आज पहिल्यांदा स्वतःसाठी उभी राहिली. ती आई होती म्हणून गप्प होती, कमकुवत नव्हती. तिला कोणी शिकवलं नव्हतं लढायला, पण घर वाचवायची वेळ आली तेव्हा तिच्या शांततेतूनच धैर्य उभं राहिलं. सुमित्राला आता एक गोष्ट समजली होती. घर भिंतींनी वाचत नाही, घर वाचतं आईच्या जागृत मनामुळे आणि तिच्या न बोललेल्या ताकदीमुळे. या कथेचा खरा संदेश, आपल्या माणसावर विश्वास ठेवणं चूक नाही, पण डोळे बंद करून विश्वास ठेवणं धोकादायक असतं. आई शांत असते कारण तिला घर टिकवायचं असतं, तोडायचं नसतं. फसवणूक परकी माणूस करेलच असं नाही. कधी कधी ती आपल्याच घरातून सुरू होते. आणि सगळ्यात महत्वाचं, घर विकायला लागणारी सही फक्त कागदावर नसते, ती आधी माणसाच्या मनावर होते. सुमित्रा शेवटी हळूच म्हणाली, माझं घर वाचलं, पण त्याहूनही मोठं म्हणजे आज माझा आत्मसन्मान वाचला. आणि तेच या कथेचं खरं यश होतं. तुम्हाला ही जर कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला ही कथा कशी वाटली ते लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.